नमस्कार. तुम्ही पाहता आहात युगवेद न्यूज. मुंबईतून आज एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्मिळ घटना समोर आली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट रोजी दक्षिण मुंबईतील कुलाब परिसरात असलेल्या नेव्ही नगरमध्ये एक नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि 2 चिमुकली मुलं मृत अवस्थेत आढळून आले. एकाच घरात 4 जणांचा मृत्यू झाल्याची संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पण या घटनेमागे नेमकं काय घडलं, पोलिसांना घटनास्थळी काय आढळलं आणि या चौघांच्या मृत्यूचं कारण काय आहे, चला संपूर्ण माहिती समजून घेऊया. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या कुलाब येथील नेव्ही नगर परिसरात एक निवासस्थानी भारतीय नौदलातील 32 वर्षीय कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि 2 लहान मुलांचे मृतदेह आढळून आले. या 2 मुलांपैकी एकाचं वय अवघं 2 महिने तर दुसऱ्या मुलाचं वय सुमारे 3 वर्षे असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी 15 ऑगस्ट रोजी ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घराची पाहणी करून चौघांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. प्राथमिक पोलीस तपासानुसार नौदल कर्मचारी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्याची आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तर त्याची पत्नी आणि दोन्ही मुलांच्या मृत्यूबाबत विषबाधा शक्यता प्राथमिक तपासण्यात व्यक्त करण्यात आली आहे. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. पत्नी आणि मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे, पोस्टमॉर्टम अहवाल आणि फॉरेन्सिक तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सध्या समोर आलेल्या प्राथमिक माहितीलाच अंतिम सत्य मानता येणार नाही. या घटनेमागे नेमके कारण काय होतं? नौदल कर्मचाऱ्यावर काही मानसिक किंवा कौटुंबिक दबाव होता का? कुटुंबात काही वाद सुरू होते का? किंवा या घटनेमागे आणखी काही कारण आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तर पोलिसांच्या तपासण्यानंतर समोर येणार आहेत. घटना नेव्ही नगर सारख्या उच्च सुरक्षा परिसरात घडल्यामुळे या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह पोस्टमॉर्टमला पाठवला आहे. घटनास्थळीवरील परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि इतर सर्व बाबींची तपासणी केली जात आहे. दरम्यान भारतीय नौदलानेही या घटनेची पुष्टी केली आहे. नौदलाच्या माहितीनुसार 15 ऑगस्ट रोजी नेव्ही नगर कुलाबा येथे एका नौसैनिकासह त्याची पत्नी आणि 2 मुलं त्यांच्या निवासस्थानी मृत अवस्थेत आढळले. या प्रकरणाच्या तपासणीत भारतीय नौदल पोलिसांना सर्वतोपरी मदत करत असल्याचे नौदलाने सांगितले आहे. आता सर्वांचं लक्ष पोस्टमॉर्टम अहवालाकडे लागले आहे, कारण या अहवालातून पत्नी आणि 2 मुलांच्या मृत्यूचं नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर फॉरेन्सिक तपासणातून घटना क्रमांकाबाबत आणखी महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते. सध्या तरी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला आहे. मृत्यूमागचं नेमके कारण आणि या कुटुंबासोबत शेवटच्या काही तासात काय घडलं हे तपासातून स्पष्ट होणार आहे. एकीकडे देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा होत असताना मुंबईत घडलेल्या या दुर्दैवी घटनेने नेव्ही नगर परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणात नवीन माहिती समोर आली तर ती देखील आम्ही आपल्यापर्यंत नक्की पोहोचवू. तोपर्यंत या घटनेबाबत कोणतीही अपुष्ट माहिती किंवा अफवा पसरू नका. अधिकृत तपास आणि पोस्टमॉर्टम अहवालानंतरच मृत्यूचं अंतिम कारण स्पष्ट होईल. ही बातमी महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच ताज्या आणि मराठी बातम्यांसाठी युगवेद न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.